राष्ट्र जिंकुया महाराष्ट्र जिंकुया होऊ दे सिंहगर्जना पोलादी छातीचा ध्वज काळ्या मातीचा पोलादी छातीचा ध्वज काळ्या मातीचा आसमंतीने उचला जोश नवाया उरी भिनु दे ताही दिशा या दुमदुम दे जोश नवाया उरी भिनु दे ताही दिशा या दुमदुम दे गरजू दे आज तोच आवाज ऐकून हा कहे रान उठू दे नाद घुमू दे कमळ फुलू 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 दे। भारतीय जनसंघ के संस्थापक और राष्ट्रभक्त डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी की जयंती के अवसर पर भारतीय जनता पार्टी द्वारा देश भर में चलाए जा रहे घर घर संपर्क अभियान के अंतर्गत नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के पूर्व युवा जिलाध्यक्ष दत्ता गंघाले और घर घर संपर्क अभियान की प्रमुख संयोजक अश्विनी गंघाले के माध्यम से सीवोट करावे मंडल में इस अभियान की आधिकारिक शुरुआत की गई। इस अभियान का जोशो खरोश के साथ शुभारंभ कार्यक्रम सीवोट जाट समाज हॉल में आयोजित किया गया था, जहां इस कार्यक्रम में मुख्य तौर पर उपस्थित थे नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल, भाजपा प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा प्रोफेसर वर्षा भोसले, नवी मुंबई भारतीय जनता पार्टी पूर्व जिलाध्यक्ष रामचंद्र घरत, भाजपा उत्तर भारतीय सेल नवी मुंबई के जिलाध्यक्ष राजेश राय, भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर जाधव, भाजपा पदाधिकारी मंगला घरत, भाजपा पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। सीवोट करावे मंडल में शुरू इस घर घर संपर्क अभियान का सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी के प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चौहान और प्रदेश महामंत्री एवं विधायक विक्रांत पाटिल के माध्यम से घर घर संपर्क अभियान पत्रक का अनावरण कर इस अभियान की आधिकारिक शुरुआत की गई। इस घर घर संपर्क अभियान कार्यक्रम के तहत उपस्थित मान्यवरों द्वारा भारतीय जनता पार्टी के पदाधिकारियों को पत्रक का वितरण कर प्रभाग के नागरिकों तक भाजपा की नीतियों और योजनाओं की जानकारी पहुंचाकर विकसित भारत विकसित प्रभाग के संकल्प को पूरा करने में नागरिकों के सुझाव और उनकी अपेक्षाओं को मंगवाकर जन भागीदारी के साथ विकास को सुनिश्चित करने का संकल्प लिया गया। इस अभियान के शुभारंभ के साथ ही दत्ता गंघाले द्वारा सीवोट करावे मंडल में चौक सभा का भी आयोजन किया गया, जहां भाजपा नवी मुंबई जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल ने चौक सभा को संबोधित करते हुए जनता तक भाजपा की नीतियों और योजनाओं की जानकारी देते हुए इस अभियान की आधिकारिक शुरुआत की, जहां बड़ी संख्या में कार्यकर्ताओं और स्थानीय नागरिकों की उपस्थिति रही। इस दौरान भाजपा कार्यकर्ताओं नागरिकों से संवाद साधते हुए सभी वक्ताओं ने डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी के विचारों, बलिदान, राष्ट्र हित में दिए गए उनके योगदान पर प्रकाश डालते हुए भाजपा के जनसंपर्क व जन कल्याण कार्यों पर जोर दिया। उन्होंने कहा कि भाजपा एक ऐसी पार्टी है जिन्होंने जनता को साथ लेकर विकास की राह को प्रशस्त किया है। इस दौरान मीडिया से बात करते हुए उपस्थित मान्यवरों ने दत्ता गंघाले अश्विनी गंघाले के माध्यम से सीवोट करावे मंडल में आयोजित इस घर घर संपर्क अभियान के विषय में कहा कि जनता की हर समस्याओं के निराकरण, सरकारी योजनाओं की जानकारी पहुंचाने और नागरिकों की अपेक्षाओं व सुझावों को समझने के लिए यह अभियान अत्यंत प्रभावी और कारगर सिद्ध होगा। सीवोट मंडळाच्या वतीनं सन्मान्य आमचे सहकारी भारतीय जनता पार्टी ते आमच्या मागच्या युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष धडाडीचे कार्यकर्ते दत्ताजी गंगाळे आणि आमचे मंडळाध्यक्ष सन्मान्य सुधीरजी जाधव आणि आमच्या सौभाग्यवती गंगाळेंच्या आपल्या अश्विनीताई गंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली घर घर अभियानाची सुरुवात आज ह्या माध्यमातून झालेली आहे। मी त्यांचं खरोखर कौतुक करतो, अभिनंदन करतो।
की लोकाभिमुख एखादं काम करत असताना समाजातल्या प्रत्येक घटकांची त्या ठिकाणी माहिती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या काय अडीअडचणी असतील त्यांच्यापर्यंत विविध सरकारी योजनांची माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून हा अभियान खूप महत्त्वाचा आहे. ह्या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरी आमचे कार्यकर्ते जाणार आहेत आणि त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोणी ज्येष्ठ नागरिक असतील, कोणी महिला भगिनी असतील, कोणी युवा असेल, काही अपंग असतील, वेगळ्याच आमच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या आपल्या ज्या योजना आहेत त्या सामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या घर घर संपर्क अभियानाच्या माध्यमातून होणार आहे. त्यांच्या काही त्या ठिकाणी लोकल पातळीवर अपेक्षा असतात की जेव्हा त्या ठिकाणी एखादी वसाहत स्थापन होते त्यावेळी समाज मंदिरापासून शाळेपासून सगळ्या गोष्टींची तिथं व्यवस्था असणं ही जबाबदारी त्या ठिकाणी सिडकोची होती, महापालिकेची होती. दुर्दैवानं ती ह्या 20 वर्षात आम्हाला कधी दिसली नाही झालेली. ह्या देखील काही अनेक समस्या लोक त्या ठिकाणी मांडू शकतात. पण भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून काय नक्की त्या ठिकाणी केलं पाहिजे, भारतीय जनता पार्टीने समजून घेतलं पाहिजे. समजून घेण्याची मनस्थिती आम्ही तयार केलेली आहे की लोकांच्या अपेक्षा काय आहेत, आमच्या प्रतिनिधीकडून लोकांच्या अपेक्षा काय आहेत आणि हे जाणून घेण्याकरता ही माहिती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या त्या ठिकाणी भविष्य काळामधल्या काही योजना असतील, त्यांचे काही सजेशन्स असतील, त्या सूचना घेण्याच्या दृष्टिकोनातून घर घर संपर्क अभियान हे आमचे दत्ताजी गंगाळे यांच्या माध्यमातून आपण आज सुरू केलेलं आहे. मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि ही गोष्ट साधी आणि सोपी नाही, याच्यासाठी कार्यकर्त्यांचा बळ लागतो आणि तेवढं ऐकून घेण्याची क्षमता लागते. लोकांच्या अपेक्षा काय आहेत हे भविष्य काळामध्ये राबवण्याच्या दृष्टिकोनातून ज्याच्याकडे भविष्य असतो ते आमचे दत्ताजी गंगाळे आहेत, म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो. घराघरापर्यंत लोकांपर्यंत पोहोचणं आणि या देशातली पूर्वीची परिस्थिती आणि या 10 वर्षामध्ये जो बदललेला देश आहे आणि जो प्रगतीच्या दिशेने चाललेला देश आहे हे भारतीय जनता पार्टी सांगत असताना समाजामधल्या लोकांच्या समस्या वेगळ्या काय आहेत त्याही आपण समजून घेतल्या पाहिजेत. कारण हे सरकार जनतेचं सरकार आहे आणि जनतेचं सरकार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी या प्रभागामध्ये आमचे दत्ताजी आहेत, आमच्या अश्विनीताई आहेत, आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुधीरजी आहेत, मंगल आहेत, या सगळ्या मंडळींनी एकंदरीत घर चलो अभियानाच्या माध्यमातून घरापर्यंत पोहोचणं. कारण आपण व्हॉट्सअपच्या काळामध्ये राहतो, मोबाईलच्या युगात आहोत, त्यामुळे तसा संपर्क व्यक्तिगत होत नाही. पण व्यक्तिगत संपर्काच्या माध्यमातून त्यांना पक्षाशी जोडणं आणि देश विकासाचं जे पुढचं पाऊल आणि प्रगतीच्या दिशेने आपण जे निघालेलो 2047चा भारत घडवताना या देशातल्या प्रत्येकाचा सहभाग असणं आणि त्या अर्थानंच घराघरातून जनतेचा सहभाग मिळवण्यासाठी आमच्या दत्ताजींनी आज या अभियानाचा प्रारंभ सिऊड प्रभागामध्ये केलेला आहे. सिऊड प्रभागातल्या जनतेला तर मी आवाहन करेनच की दत्ताजींसोबत आमच्या अश्विनीताईसोबत तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या आजूबाजूलाही इतरांना सांगा हा बदलता देश आहे. आमच्या या दोन्ही पदाधिकारी आमचे दत्ताजी आहेत, आमची अश्विनी, आमची मंगल आहे, आमचा सुधीर आहे, या सगळ्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत असताना तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद या सगळ्यांसोबत राहू देत असंही तुम्हाला आवाहन करेन. वहीं दत्ता गंगाले ने कहा कि प्रभाग का विकास कैसा हो, प्रभाग की समस्याएं क्या है, नागरिकों की क्या अपेक्षा है, ये आगामी 2 महीनों तक चलने वाले इस घर घर संपर्क अभियान के तहत जानने की कोशिश कर जनता की सूचनाओं को अमल में लाने की कोशिश की जाएगी. आज भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्यामध्ये या सिऊड मंडळामध्ये घर घर संपर्क अभियानाची सुरुवात या ठिकाणी जो उद्घाटन आहे त्याचा शुभारंभ म्हणू शकतो कार्याचा, तो या ठिकाणी झालेला आहे. उद्दिष्ट या ठिकाणी एकच आहे, कारण भारतीय जनता पक्ष हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा, सर्वांचा विचार सोबत घेऊन त्या दृष्टीने वाटचाल करणारा पक्ष म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः, अशी भारतीय जनता पक्षाची विचारधारा आहे. त्या अनुषंगानं या शहराचा, या विभागाचा नेमका विकास आपण कसा साधू शकतो, विभागातील समस्या काय आहेत, त्यातून कसा मार्ग काढू शकतो, त्याच्यामध्ये आपल्या सूचना काय, येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये मजबूत स्थानिक स्वराज्य संस्थांची उभारणी करण्यासाठी नेमकं त्यांना काय अपेक्षित आहे, या सर्वांचा उहापोह या घरघर संपर्क अभियानाच्या माध्यमातून केला जाणार आहे. आणि याचं औचित्य म्हणजे स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांनी आपल्या केंद्रीय उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि आपल्या प्राणांचं बलिदान दिलं का, तर हा देश एक संघ राहायला पाहिजे, हा देश एकत्र राहायला पाहिजे, या देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचे
अधिकार हे प्रत्येक ठिकाणी त्याला प्राप्त झाले पाहिजे. त्यामुळे त्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान त्या ठिकाणी दिलं आणि आज जो 370 कलम हटवला याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर कोणाची भूमिका असेल ती आमच्या स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जींची आहे. त्यामुळे अशा विचारधारेच्या आमच्या नेतृत्वाकडून आम्ही काहीतरी शिकावं म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही घरघर संपर्क अभियान या ठिकाणी करतो. आमचे मंडळ अध्यक्ष सुधीर जाधव असतील, आमच्या महिला मोर्चाच्या माजी वार्डाध्यक्ष अश्विनीताई गंगाळे असतील, या सर्वांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जातो. आमचे मार्गदर्शक, आमचे सगळे वरिष्ठ जे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली हे घरघर संपर्क अभियान पुढील 2 महिने या सिऊड विभागामध्ये चालणार आहे. नागरिकांना या निमित्तानं आवाहन करेल की आपण त्यांचे जे सूचना असतील त्या आमच्याकडे द्याव्या. आम्ही प्रत्येक कार्यकर्ते आपल्या घरोघरी येतील, 2 महिने आपल्या सूचना ऐकतील आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होईल या दृष्टीने आम्ही कटिबद्ध राहू एवढं आश्वासित या निमित्ताने सिऊडमधील जनतेला करतो. ब्युरो रिपोर्ट, नवी मी नेटवर्क.